तदनंतर या ठिकाणी मान्यवरांचा जागेवरती सन्मान संपन्न होईल। प्रथमतः या बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतील, सन्माननीय कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील आदरणीय कार्याध्यक्ष तुकारामजी कांडगे साहेब। आपणाला विनंती करतो आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। बंधू आणि भगिनींनो, आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंचा जयंती दिवस। त्यांच्या 394व्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या महात्मा फुले बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरती जे पुतळे बसवलेले आहेत, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यांचा अनावरण सोहळा देशाचे नेते, आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्या हस्ते नुकताच संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते, समतेचे पुजारी सन्माननीय छगनरावजी भुजबळ हे भूषवणार आहेत। या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहिलेले आहेत। त्यामध्ये शिरूर तालुक्याचे खासदार, संसदरत्न सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे, खेड तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबाजी शेटकाळे, सचिन भाऊ आहेर, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, बाळासाहेब शिवरकर, दिलीपराव ढमढरे, सूर्यकांत परांडे, अनेक मान्यवर लोकांची या ठिकाणी मांदियाळी। मी सर्वांची माफी मागतो आणि प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही। या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेचा जो पुतळा उभारला गेलेला आहे साहेब, तो लोकवर्गणीतून उभारला गेलेला आहे आणि म्हणून या पुतळ्याचं आम्हाला सर्वांना महत्त्व वाटतं। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असं अखंडामध्ये सांगणारे महात्मा फुले। आणि त्यानंतर शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्गा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व घडते पहा, असं 1854 साली सावित्रीबाईंनी काव्य फुले कथासंग्रह काव्यसंग्रह लिहिला आणि त्यामध्ये शिक्षणाच्या या 2 ओळी त्यांनी लिहिल्या। अत्यंत मानव आणि माणुसकीच्या धर्मासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करणारे युग दाम्पत्य त्यांनी 1 जानेवारी 1848 साली भिडेवाड्यातील पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि आमच्या माता भगिनींना त्यांनी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली। 1868 साली महात्मा फुले यांनी पहिल्यांदा रायगडावरती जाऊन त्यांच्या सहकाऱ्यांसह रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली। 1880 साली महात्मा फुले यांनी या देशामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली। 1883 साली ज्या वेळेला ड्यूक ऑफ कॅनॉट व्हिक्टोरिया राणीचे पुत्र आपल्या देशामध्ये पुण्यामध्ये आले होते सत्कार समारंभानिमित्त, त्यावेळेला महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशामध्ये जाऊन त्यांनी तत्कालीन राज्य व्यवस्थेला शेतकऱ्यांच्या प्रती एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, आमच्या शेतीला पाणी द्या, चांगली बी बियाणे द्या। ही मागणी साधारण 200 ते 250 वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी व्हिक्टोरिया म्हणजे इंग्रज सरकारकडे केलेली आहे। त्यावेळेला आपण पारतंत्र्यामध्ये होतो। 1883 सालचा काळ म्हणजे खऱ्या अर्थानं पहिला शेतकरी नेता महात्मा फुले हेच होते। हे सर्व करीत असतानाच त्यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 11 मे 1888 साली जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिलेली। अशा पद्धतीने त्यांचं कार्य होत असताना ही जी संकल्पना आहे, हा जो पुतळा उभारण्याचा, हा लोकवर्गणीतून मी प्रत्येक वेळेला सांगतो, तर ही जी संकल्पना आहे पुतळ्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी महात्मा फुलेंच्या हातामध्ये एक पुस्तक दिलेलं आहे। त्या पुस्तकावरती आपण शेतकऱ्यांचा आसूड लिहिलेलं आहे आणि सावित्रीबाईंच्या हातामध्ये जी पाटी दिलेली आहे त्याच्यामध्ये अ आ इ लिहिलेलं आहे। ही संकल्पना आहे राम कांडगे साहेबांची। ते महामात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकनेते शरदचंद्रजी पवार आदी ग्रंथाचे लेखक आहेत आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करून ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवली। ही प्रत्यक्षात संकल्पना उतरवण्यासाठी परदेशी नावाचे जे आमचे शिल्पकार आहेत त्यांनी आम्हाला प्रचंड मदत केली। हे काम करीत असताना आम्हाला अनेक लोकांची मदत झाली। त्यामध्ये प्रामुख्याने तत्कालीन मार्केट कमिटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि त्यावेळेचे माझे आमदार सन्माननीय दिलीपराव मोहिते पाटील यांची आम्हाला प्रचंड मोठी मदत झालेली आहे। त्यानंतर या ठिकाणी हे काम करीत असताना अनेक दानशूर लोकांनी आम्हाला देणग्या दिल्या आणि त्या देणग्यांमधून हा पुतळा उभा राहिला। हे काम करीत असताना आर्किटेक्चर सुहास गोरे, कॉन्ट्रॅक्टर किरण कांडगे,
प्रज्योत धाडगे, सागर सोनवणे आदी माणसांनी प्रचंड मोठं काम केलं आणि हा पुतळ्यांचा जो प्रपंच आहे तो आम्ही 3 वर्षामध्ये उभा केला. हे सर्व करीत असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ट्रस्टचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष तुकाराम कांडगे, अध्यक्ष विनायक घुमटकर, खजिनदार रामशेठ गोरे, सहखजिनदार गणेश दळवी आणि अनिकेत केदारी या मंडळींनी अत्यंत कष्टाचं काम केलं. त्यातल्या त्यात खजिनदार रामशेठ गोरे यांनी खूप मेहनत घेतलेली आणि त्यामुळं हे शिल्प या ठिकाणी उभं राहिलेले. हे शिल्प उभं राहत असताना आपल्या सर्वांना आनंद होणं साहजिक आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या वेळेला केली त्यावेळेला सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या दिनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली. त्यात नंतर सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना आपले वैचारिक गुरु मानलेले. त्यांचा जर जीवनकाळ पाहिला तर महात्मा फुलेंच्या आस्थानंतर बाबासाहेबांचा उदय झालेला आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपले वैचारिक गुरु मानलेले. अशा पद्धतीने काम करीत असताना या मार्केट कमिटीचे सभापती, उपसभापती यांनी आम्हाला प्रचंड मोठी मदत केलेली आहे, जे आता सध्या सत्तेवरती आहेत ते. त्याचप्रमाणे चाकण नगरपालिकेच्या सदस्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. आणि अशा प्रकारे हा जो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जो विचारांचा वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे. गोरगरीब जनतेचा, शूद्र, अतिशूद्र, आर्थिक दृष्ट्या कमकुवत ह्या घटकांसाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आयुष्यभर जे काम केलं त्या कामाचा कुठेतरी पावती मिळाली पाहिजे आणि ते काम लोकांना कळलं पाहिजे. या दृष्टीने आम्ही हे पुतळे उभारले आहेत. याचा आम्हाला आनंद होत आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन की जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.